मेवण्याच्या आजची कडकडीत चाय पिऊया. हा बघ कशी बघता. किर्लोस गावठणवाडीत असं नारळ काढलंय आणि लक्ष माझं एका झाडावर गेलेलो असा. आणि त्या झाडावर फळा असत आणि ती फळा ह्या महिन्यात काय धरत नाही. सध्या मार्गशीर्ष महिना चालू असा. यंदा लवकर धरली असत. बघूया आपल्या गॅक फळ गावता काय. आता किर्लोस आंबवणे वाडी काय गावा. देवा दक्षिणा. हा धन्यवाद. तर एक लाईक मस्त घेऊन जाऊन दे आमच्या रुपयांसाठी. बऱ्याच दिवसांनी इलय मेवणेकडे. किर्लोस गावठण किर्लोस गावराडा स्टॉप तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग. सकाळी सकाळी इलेलो असं आहे मेवणेकडे. घडभर चाय पिऊया आणि माका परत नारळ काढू जायचं असा गावठणात. मेवणी काही गेली ती बघतोय माझी. कडे मांडव घातलेलो असा. कवान कवान काढलेला असा. कवान बैलांका. मेवणी मेवणी मेवणीची चाय मेवणीची चाय. काय बघा साडूच कोसो ना. राजा तयार झालो. राजा मेवणी बघा माझी. हा ते बोल. व्हॉट्सअप आहे का पाठव. युट्यूबला पाठव. हा आणि हे आमचे अरुण काका आहे. युट्यूबला अरुण काका बसले आहेत. मेवणीच्या आजची चाय खाऊया आणि चपाती खाऊया आणि आपले मार्गस्थ भाऊया. नाही नाही या होय हा लावूया. सप्त्याचा खाजा दिलाय. कधी खायचा खाजा सप्त्याचा. युट्यूब करत होता. हा होय होय युट्यूब केल्याने. मेवण्याच्या आजची कडकडीत चाय पिऊया आणि चपाती खाऊया आणि आपले मार्गस्थ व्हाऊया. खाजा काय आमका देऊची ना. जाऊया युट्यूबला ठेवायला मजा येते. हा बघ कशी बघता. कसं तो ह्या ताण घातलं काय होय बघ बोलता का. हा मी आता जातोय गावठाणात जातोय नारळ काढूक. आणि सकाळच्या सत्रातले जे काही मोजके क्षण असत ते आपले मोबाईलात रेवयाने एक व्हिडिओ होता काय बघूया. अरुण काका आमचे चालले कामावर. चला आम्ही चाललो आमच्या कामाक. हा हो आमचो पाहुणो असा. हा तसा म्हणतो नाही बा. आम्ही नाव घेतो नाही. आणि मस्त की किरणाक बसलेलो असा. थंडी वाजतो आज पडता असा. हो थंडी पडता. भोपळे बसलो. काय करणार. आग घालायची गरज नाही. आमच्याकडे मोठा सूर्य. सूर्य सकाळी सूर्यकिरणा चांगली ना. सूर्यकिरणा त्याच्यात मस्त की जरा बरा वाटत. कोण हा तो पण पाहुणा असा आमचो सगळे. हे आमचे केतन किर्लोस्कर असत. लाडू बनवले. हा झाडू मारूक चाललेली सर. चला आता आम्ही आपल्या पुढच्या कामाक चला या. हे पाहुण्यांका लय थंडी लागता असा. नारळ काढलंय आणि लक्ष माझं एका झाडावर गेलेलो असा. आणि त्या झाडावर फळा असत आणि ती फळा ह्या महिन्यात काय धरत नाही. सध्या मार्गशीर्ष महिना चालू असा. यंदा लवकर धरली असत. बघूया आपल्या गॅक फळ गावता काय. दाखवतोय कसला फळ आता. आणि त्याची मस्त आहे की भाजी. एक दोन प्रकारे मस्त आहे की भाजी केली जाता. झाडावर चढणं थोडाफार कठीण असा. मोठा झाड असा. बघूया एक काढतंय. एखादा फळ गावता काय बघूया. हा असा आता फळ फणस. फणस म्हणजे जॅकफ्रूट. एका आम्ही फणसाची कुवरी म्हणतो. आणि या कुवऱ्याची भाजी मस्तच होता. फणसाची कुवरी. सध्या मार्गशीर्ष महिना चालू असा आणि मार्गशीर्ष महिन्यात काय फणस सहसा असे धरत नाही. आणि धरलेत तरी एवढे असे मोठे होत नाही.
जास्त करून पूस महिन्यात हे फणस मोठे होतात आणि ह्या छोट्या फणसांची भाजी की नाही मस्तच लागता. फणसाची कुरी आम्ही एका पूस भाजी म्हणतो आणि पूस भाजी म्हणण्याचं कारण म्हणजे ही पौष महिन्यातच हल्ली जाता म्हणून आम्ही एका पूस भाजी म्हणतो. आणि मस्त आहे की बरेचसे फणस या झाडाक लागलेले असतात. तो एक थंयसर जून झालेलो असा तयार झालेलो असा पण माकडाने खाल्याने वाटता. तर ह्यो एक मी काढतोय फणस. ह्यो एक फणसाची कुरी काढतोय आणि मस्त आहे की याची भाजी करूया. पूस भाजी बघूया चांगली होता का नाही तर दुसऱ्या एका प्रकारची अशी भाजी करूया. ह्या फणसांची आता किंमत बघून गेला तर 20-25 रुपये बाजारात अधिक येतली. नाही तो डिंक लय गळता उतारतंय खाली आणि आपल्या परत जाऊचा असा आंबवणे वाडीत किर्लोस आंबवणे तिकडे जाऊचा असा नारळ काढूक उतारतंय खाली. किर्लोस आंबवण्यात आमचे बरेचसे वर्गमित्र असत. बघूया कोण गावता काय आंबवण्यात. जाऊया आता आंबवण्यात जाऊया. हां मी रे आता किर्लोस आंबवणे वाडी काय गाव हा? आंबवणे वाडी ना. आंबवणे वाडी असा आणि बरेचसे मित्र असत. मगाशी म्हटलं रे मी हा बरेचसे मित्र माझे होय आंबवणे गावात असत. आंबवणे गाव झालो का वाडी झाली या? आंबवणे गाव कोणतरी सांगा. आंबवणे गाव झालेलो असा आणि हे आमचे खास मित्र असत. हा हेमन लाडू बुवा मगाशीच म्हटलंय मी. हो ना जोडी वर्ग मित्र खयचो रे. हॅलो हा मेरे असंच खडे. हे आमचे खास मित्र असत हेमन लाड आणि भजन क्षेत्रात असत. भगवंताचा नामस्मरण भारी करतात. आमच्या गणपतीकडे गेल्या वर्षी भजन केलं. यंदा योग नाही. बिझी शेड्यूल असता गणपती सगळा बिझी शेड्यूल ना. तरी पण चांगलं येऊन जावं म्हणून पण शक्य झाला नाही पुढच्या वर्षी. आणि दुसरे यांचे बंधू असत रवींद्र लाड ते आमचे वर्गमित्र असत आणि बरेचसे जण असत ना इकडे. बरेच जण वर्गमित्र असत. हा आता टोपण नावा सगळ्यांकडे असतात. आमच्याकडे कोण नावानं ओळखलं जायच नाही. प्रत्येकाची टोपण नावं वेगळी. माझी नावं भरपूर असतात टोपण नावा. माका कोण नावानं ओळखत नाही आमच्याकडे. बुवान आता चाय दिलेली असा नाही म्हणू शकत नाही. हां हां देवा लक्षी ना. मी आता इथं किर्लो थांबवण्यात नारळ काढू. हां नारळ काढू. धन्यवाद धन्यवाद. हां धन्यवाद. काढल्याबद्दल नारळ काढू गेल्याबद्दल धन्यवाद. हे रुपये असतात आमचे. बरोबर दशावतारी नाटक डबल बारी काही सोडणारे नाही. हा गवळण एक म्हणा मस्त आहे की बसा. हल्ली काही नाही होते हल्ली. हा लाकडा पडतो रे बघा. हा ना म्हणा गवळण म्हणा एक मस्त आहे की. नाही मगे म्हणे मगे नको आताच म्हणा. मगे खाई येतो आम्ही. म्हणा गवळण मस्त आहे की. छंद तुझा कळणार तुला. छंद तुझा कळणार तुला. वेडे माझ्या मनातला. वेडे माझ्या मनातला. गोकुळभर मी शोधत होती. गोकुळभर मी शोधत होती. यमुनेचा हा पार बरा. अंत कधी या चुकविल गाळ. अंत कधी हा अंत कधी हा अंत कधी हा चुकविल काळ. तो हा देवकीचा बाळ आठवा पुन्हा पुन्हा. नाद भरे माझ्या मना. रंग कधी फुलणार कधी. तुझ्यावरती रंग फुला. राधेला तो पाहुनी छंदी. राधेला तो पाहुनी छंदी. नाना तरी वाजवी ही मुरली गंधी. वेड मनाचा भाव फुलोरा. वेड मनाचा भाव फुलोरा. गोकुळात मी आठवा पुन्हा. गोकुळात मी आठवा पुन्हा. 16 शस्त्र घेऊन 108 मिरविती माझ्या खांदावरी पुन्हा. रंग फुलोरा नंग फुलोरा. नंदनवन हे फुले माझ्या मना मना
मना भाव माझ्या मनातला सांग कधी सांग कधी सांग कधी सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला साऱ्या गवळणी येती मधुरेशी साऱ्या गवळणी येती मधुरेशी घागर घेऊनी जाई यमुनेच्या पाण्या पुन्हा तुझ्यासाठी मी आई बाप सोडिला तुझ्यासाठी बाप आई सोडिला रंग फुलोरा माझ्या मना ये 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 भाव माझ्या मनातला वेडे सांग कधी कळ वेडे सांग कधी वेडे सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला गोकुळ नगरी ही सारी फुलली गोकुळ नगरी ही सारी फुलली तो आठवा मी अवतार घेईन फुला परशुराम कुणी म्हणती मजला राम मजला वंदिती मजला तो आठ अवतार देवकीच्या भरे मना ये 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 भरे मना भाव माझ्या मनातला सांग कधी ये 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 सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातल्या साऱ्या गवळणी येतील पाण्या साऱ्या गवळणी येतील पाण्या चिडवण करती कुंजवना नगर तुझी ती तिरपी बावरी रंग फुलोरा माझ्या मना भाव माझ्या मनातला वेडे सांग कधी कळणार तुला 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 भाव माझ्या मनातला वा रे वा 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 वा. तर एक लाईक मस्त घेऊन जाऊन दे आमच्या रुपयांसाठी माड्याच्या नारळ काढून नारळ गाडी आहे ना हा 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 नारळ गाडीच्या रुपयांची होय होय हा हा नाही माणसाक त्याका हो झालंय हो भारी झालं असं कलाकार एक डायलॉग आणि होऊन जाऊन दे एक डायलॉग होऊन जात दशावतारातलो बरोबर नाही अरे चला आमका दुपार झालेली असा आम्ही आपले नारळ काढूक चालया. तर मी आता असं आहे किर्लोस आंबवणे गाव काय वाडी किर्लोस आंबवणे वाडी बरेचसे वर्गमित्र या वाडीत माझे असत. हा त्याच्यापैकी एक मित्र आमका गावलेली असत आणि माझे जे वर्गमित्र ते बहुतेक जण मुंबई शहरात असत पण काही जण ओळखीचे असत आणि ओळखीचे ते पण खास असत त्याच्यामुळे इकडे माका येवचा लागला. आता नारळ तर काढून झालेले असत आणि बुवाक आमच्या शेळा वाया या कसा शेळा याक काढतय उतरतय आता खाली. भात वार येऊचा काम चाललेला आधुनिक पद्धतीत पंखो लावल्याने का सगळा भुरकन गेला भुरकन आणि बुवासाठी मी स्पेशल शाळा काढलंय. तुझ्यासाठी मेल्या उतरून मित्रासाठी एवढा नाही केलंय तर काय करायचा हा बुवासाठी मस्त की शाळा उतरून काढलेला असा. खास जोडीवाले असं ते गोठण्याचे आमचे गाडी गावकर अगदी जड जोखमेचं काम करतो जीवावर अगदी ह्या करून आमच्या शब्दाक मान देऊन आज माडाचे नारळ काढल्याने त्यांचे आभार मानतोय. की भजनात बरोबर बोलता बतावणे भारी लावता हा बतावणे लावणारो भारी असा. डबल बारी खय असली ना तर नक्कीच काहीतरी कव्हर करूया. तर आज मी इलय किर्लोस गावात गावठणवाडीतून इलय परत आंबवणेवाडीत आणि आता व्हिडिओ थोडोफार मोठो झालेलो असा. जो काय आम्ही फणस काढलेलो असा ना फणसाची कुरी त्याची भाजयेचो वेगळो व्हिडिओ करूया ह्याचो एक स्पेशल व्हिडिओ करूया. आता गोडभर चाय खाऊन घरात जाऊया. गोडभर चाय खाऊन घरात जाऊया. चला धन्यवाद.